नमस्कार. मी कचरू काशीनाथ साबळे, राहणार ग्रुप ग्रामपंचायत वावना पाडळी येथील असून 2 वर्षापूर्वी अद्रक होती. अद्रकीनंतर कापूस होता. कापूस नंतर काही कांदे होते आणि काही बाजरी होती. ही 15 जून 2025ची लागवड आहे. म्हणजे आज जवळपास 1 महिना झाला आणि क्वालिटी अशी आहे. तणनाशक मारलं, तणनाशक सुद्धा असं हे होतंय. ही जे थोडे बेड होते 7-8, ही कपाशीची होती, म्हणजे बाजरी होती उन्हाळी. जसंही आज बाजरीची जसं तशीच आहे, पण ती ही येतच नाही, त्याला मुळी राहिलीच नाही. बरेच जण म्हणत होते बाजरी परत ती शिलगल हे होईल, काही नाही. आता इथून शिडचे कांदे होते, त्यामध्ये जवळपास कांदे लावल्याच्या नंतर कपाशी लावल्याच्या नंतर ते 15 दिवसाच्या बाद, कारण ते मी बघितलं, हे जो शिडचा कांदा आहे हा जळत नव्हता कशाने. त्याला काही न करता फक्त जागेवर उपटून बाजूला टाकला, बाजूला म्हणजे जागेवरच. आणि आजही तोही कांदा पूर्णपणे सडत आहे. कपाशी चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे. तणनाशक मारलं, हक्के नाही. सध्याच्या घडीला असं झाला. आणि हे सर्व हे क्षेत्र 1 एकर आहे. हे सर्व जे नियोजन आहे हे नानाजी देशमुख पोखरा अंतर्गत विना मशागत तंत्रज्ञान याचे समन्वयक आहे श्री खंडागळे सर. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कांदे बरेच जण म्हणत होते कांद्यात रोट्या आणा, हे आणा. आम्ही काही न करता तसेच लागवड केलेली आहे. परंतु ते बघितलं, त्याला फक्त जागेवर कानं केलं, उपटून जागेवर टाकलं. हा एक प्लॉट आहे, अजून एक दुसरीकडे आहे शेजारीचे, पण दुसरा बघतो. एक सारखा आहे प्लॉट, एक सारखा आहे. हे सर्व खंडागळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्लॉटचं, ह्या म्हणजे पूर्ण प्लॉटचं 3 एकर 3.5-4 एकरचं पूर्ण नियोजन हे फक्त खंडागळे सरच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. बघू शकता, हे बाजरीचं आलं परत. कुठलीही मशागत न करता कापूस लागवडीच्या अगोदर एक तणनाशकची फवारणी केली होती, राऊंडअप ग्लायफोसेटची, आणि नंतर पेंडामिथिलिन. आणि आता आज 11 दिवस झाले याला मारून, याशी आहे.
धन्यवाद.